चला आज आपण कांदा लसूण न वापरता घेवड्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर तेल गरम करून याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग टाकायचा आहे. ठेचलेला अद्रक आणि मिरची टाकून घ्यायचे. थोडंसं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता टाकायचं आहे हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि परत हा मसाला परतून घ्यायचा आहे चांगला. घेवडा मी पाव किलो घेतला आणि कोवळा घेवडा घ्यायचा आहे आणि तो सोलला, त्याच्या शेरा काढून घेतल्या आणि तुकडे करून घेतलेत बारीक बारीक. आता धुवून आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला 2-3 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि भाजी परत परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. एक 15 मिनटं लागतात ही भाजी बनायला. 2-3 मिनिटांनी भाजी आपल्याला झाकण ठेवून सतत परतत राहायची आहे, खाली लागून द्यायची नाही. पाणी घालण्याची गरज नाही भाजीला. झाकण ठेवून ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. आता वरून याच्यामध्ये टाकायचं आहे खवणलेलं ओलं खोबरं, कारण कांदा लसूण नसल्याने आपल्याला खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूट टाकावाच लागतो. वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते ही पण भाजी. तर तुम्ही अशी भाजी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.